डोंबिवली पलावा ब्रिज लवकरात लवकर सुरू व्हावा या मागणीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र जोरदार आंदोलन केलंय। सरकार 7 वर्षापासून या पुलाचं काम अपूर्ण ठेवून वेळकाढूपणा करत आहे। या पुलासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही अद्याप कामं पूर्ण झालेली नाहीत। वारंवार सरकार तारीख बदलून गाजर दाखवून जनतेची फसवणूक करत आहे। याचा निषेध करण्यासाठी दोन्ही पक्षांना एकत्र येऊन आंदोलनाचे आयोजन केलं होतं। या ऐतिहासिक आंदोलनामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। अनेक कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांनी श्रेष्ठ पातळीवरती एकत्र येऊन युती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आंदोलनादरम्यान पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि येत्या काळात जर पुलाचं काम त्वरित पूर्ण झालं नाही तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे। डोंबिवली आणि पलावा परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी हा ब्रिज तात्काळ सुरू होणं अत्यंत आवश्यक असल्याचं दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलं। यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील, कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, कल्याण जिल्हा महिला संघटिका वैशालीताई दरेकर, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा संघटक सदाशिव गायकर यांसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी येथे उपस्थित होते।